नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। 24 जुलै वार बुधवार या दिवशी आहे संकष्टी चतुर्थी। प्रत्येक महिन्यात 2 चतुर्थी असतात, एक असते विनायकी चतुर्थी आणि दुसरी असते संकष्टी चतुर्थी। तुम्ही जर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीचा उपवास धरत असाल तर या दिवशीचा चंद्र उदय जो आहे तो रात्री 9:48 आहे। म्हणजे 9:48 नंतर तुमचा जो चतुर्थीचा उपवास असेल तो तुम्ही सोडू शकता। एक वेळा जेवण करून असेल तर त्यानंतर जेवण करू शकता, चंद्राची गणपती बाप्पांची पूजा करून, किंवा तुमचे जर मोदकाचे उपवास असतील तर तुम्ही हा टायमिंग झाल्यानंतर चंद्राची पूजा वगैरे करून तुमचे जे मोदक आहेत मिठाचे मोदक ते खाऊ शकता। तुमचा खडीसाखरेचा असेल चतुर्थीचं व्रत तर तुम्ही खडीसाखर खाऊ शकता। आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय वेगवेगळ्या पद्धतीने आणि 2 कारणांसाठी कसा करायचा हे सांगणार आहे। पहिलं म्हणजे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आमचे मुलं अभ्यास करत नाहीत किंवा केलेला अभ्यास त्यांचा लक्षात राहत नाही, अभ्यासामध्ये मन एकाग्र करून ते अभ्यास वगैरे करत नाही। म्हणजे जे काही अगदी तुमचे जे स्कूलमध्ये फर्स्ट पासून किंवा मोठे मोठे MPSC UPSC वगैरे देताय तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही आई असाल किंवा वडील असाल किंवा तुम्ही बहीण असाल तर तुम्ही आपल्या मुलांसाठी हा जो उपाय आहे तो करू शकता। आणि दुसरा म्हणजे सर्वात महत्त्वाचा प्रश्न की घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती म्हणजे पैशाला स्थिरता नाहीये, पैसा कमवतोय, सगळेजण कष्ट करताय, घरात पैसा येतोय सुद्धा पण तो टिकत नाहीये। महिन्याच्या शेवटी पैसा कुठे गेला, कुठे खर्च झाला, काही मेळच लागत नाही, पैशाला पैसा लागत नाहीये, घरामध्ये बरकत होत नाहीये। जे जिथे आहे तिथे फक्त काय की चला कमाई चालू आहे, व्यवस्थित महिना भागतोय, झालं, काही 4 पैसे मागे नाही, काही हे नाही ते नाही। तर असं जर सिच्युएशन तुम्ही फेस करत असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे ना तो करू शकता। या दोन्ही गोष्टींसाठी जर तुम्हाला एकत्र उपाय करायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा करू शकता। दोन्हींसाठी एकाच वेळी सुद्धा करू शकता, पण तो कसा करायचा तो मी तुम्हाला पुढे सांगते। आणि त्याचबरोबर हे जे उपाय आहेत तुम्ही समजा फक्त आता एकच चतुर्थी करून जमणार नाही, तुम्ही एक तर असं संकल्पयुक्त 5, 7, 11 चतुर्थी किंवा कमीत कमी 5 चतुर्थी तरी तुम्ही करा, बघा तुम्हाला अनुभव येईल आणि मग त्याच्यानंतर आपोआपच तुम्ही कंटिन्युटी मध्ये करत राहाल। कारण कसं दररोज करण्याचा हा उपाय नाही, फक्त महिन्यातून 1 दिवस तुम्हाला करायचा आहे आणि याच्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागणार नाही आणि तुमच्या वेळेनुसार तुम्ही करा। एकतर सकाळची जेव्हा आपण देवपूजा करतो ना त्यावेळी तुम्ही हा उपाय करू शकता, किंवा संध्याकाळी जो चंद्र उदयचा टायमिंग असतो, तुम्हाला जर उपवास वगैरे असेल तर जेव्हा चंद्र उदय होतो त्यावेळेसची जी आपण पूजा करतो त्यावेळेला तुम्ही करू शकता। आणि तुम्हाला उपवास वगैरे नसेल तर संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते त्यावेळेला तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही, पण सकाळी केला देवपूजा करताना तर अतिशय उत्तम। सकाळी कसं करायचं तर बघा, एक नियम बनवा की दररोज जरी शक्य नाही झालं प्रत्येक चतुर्थीला, संकष्टी चतुर्थीला आपल्या प्रत्येकाच्या घरात जी गणपती बाप्पांची मूर्ती असते त्यावर मला अभिषेक करायचाच करायचा आहे, हे स्वतः नियम बनवा आणि त्या दिवशी आवर्जून गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक करा। आणि दररोज जिथे देवघरात आपण मूर्ती ठेवतो तिथेच ठेवायची आहे, पण त्या दिवशी काय करायचं, त्यांना अक्षदांचं आसन ठेवायचं, रंगवलेल्या ज्या अक्षदा असतात चिमूटभर त्या खाली ठेवायच्या देवघरामध्ये आणि त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती आपल्याला ठेवायची आहे। आणि तो वस्त्रमाळ जी असते ना, बऱ्याच ठिकाणी याला कापसाची माळ किंवा कापसाचे वस्त्र किंवा गेजमाळ असं म्हटलं जातं, तर आमच्याकडे वस्त्रमाळ म्हटलं जातं, तर ती जी आहे या दिवशी आवर्जून गणपती बाप्पांना सकाळी देवपूजा झाल्यानंतर अर्पण करायची आहे। आणि सकाळी देवपूजा झाली की गुळ खोबऱ्याचा नैवेद्य जो आहे तो गणपती बाप्पांना आवर्जून दाखवायचा आहे। आणि गणपतीला अभिषेक करताना तुम्ही अथर्व शीर्ष सुद्धा म्हणू शकता किंवा ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हटला तरी सुद्धा चालतो। हिंदू देवतांचे वैशिष्ट्य पाहिले तर सर्व देव निसर्गाशी जोडलेले आहेत। शंकराला बेल, कृष्णाला तुळस, विष्णूला कमळ तर गणपतीला दुर्वा अतिशय प्रिय आहेत असं म्हणतात। याचाच अर्थ परमेश्वर भक्तिभावाने अर्पण केलेल्या फुलाफळानेही प्रसन्न होतो, फक्त ते अर्पण करताना आपल्या मनीचा भाव तो शुद्ध असायला हवा। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी घरोघरी गणपती बाप्पांचे जे आवडीचे मोदक आहेत ते बनवले जातात, मग ते उकडीचे मोदक असतील किंवा तळून बनवलेले असतील, पण मोदक जे आहेत ते अगदी ज्यांना उपवास आहे त्यांच्याकडे तर आवर्जून बनवले जातात। आपण बऱ्याच वेळेला ऐकलं असेल की या दिवशी जर तुम्हाला काही शक्य नाही झालं तर अगदी एक दुर्वाची जुडी तरी गणपती बाप्पांना अर्पण करावी। पण गणपती बाप्पांना दुर्वांची जुडी का अर्पण करतात, त्यांना दुर्वा एवढ्या प्रिय का आहेत,
तर त्यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते, ती अशी की ऋषीमुनी आणि देवता यांना अनलासूर नावाचा राक्षस त्रास देत होता. देवताच्या विनंतीवरून गणरायाने त्यांच्याशी युद्ध केले आणि शेवटी त्या असुराला गिळून टाकले. तो असुर अग्नीसारखा तप्त होता. त्याला गिळल्यामुळे गणेशाच्या पोटात जळजळ होऊ लागली. तेव्हा 88 सहस्त्र मुनींनी प्रत्येकी 21 अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या आणि कश्यप ऋषींनी दुर्वांच्या 21 दुर्वांची जुडी गणेशाला खाण्यास दिली. त्यावेळी अथक प्रयत्नानंतरही गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी झाली. त्यावेळी गणरायाने सांगितले की यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रत, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल. म्हणून गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात. आणि दुर्वा पण अशा नाही की घेतलं गवत तोडलं आणि त्यांची जुडी बनवली वाहिल्या. त्रिदल म्हणजे दुर्वांच्या वरती जे 3 पानं असतात, 3 पानं ठेवायचे, खालचे सगळे तोडायचे. त्रिदलांच्या 21 जुड्या, 21 दुर्वा घ्यायच्या आणि त्याची एक जुडी बनवायची. अशी एक जुडी घ्यायची आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला मिळालं तर एखादं लाल फूल तुम्ही घेऊ शकता. आणि मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं त्यावेळेस ज्यावेळेस तुम्हाला शक्य आहे त्यावेळेस देवासमोर दिवा लावायचा, आसन घेऊन बसायचं आहे. आपल्या उजव्या हातामध्ये ह्या दुर्वांची जुडी, मिळालं तर लाल फूल ठीक, नाही मिळालं तर फक्त 21 दुर्वांची एक जुडी हातामध्ये धरायची आहे. आणि एक वेळा तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. गणपती अथर्व शीर्ष येत नसेल तर गणपती स्तोत्र म्हटलं तरी सुद्धा चालतं. आणि तुमच्या मुलाचं नाव घेऊन त्याच्यासाठी मी ही सेवा करत आहे हे तुम्हाला गणपती बाप्पांना बोलून दाखवायचं आहे. जे काही त्याचा केलेला अभ्यास लक्षात वगैरे राहावा, काय असेल ते तुम्हाला बोलायचं आहे. आणि तुमचा मुलगा किंवा मुलगी तिथे असेल तर त्यांच्या हाताने त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर देवघरातल्या आपल्या ते लाल फूल आणि ती दुर्वांची जुडी जी आहे ती तुम्हाला अर्पण करायची आहे त्या मुलाच्या किंवा मुलीच्या हाताने. आणि ते जर बाहेर शिक्षणासाठी वगैरे असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही अर्पण करायचे आहे. पण घरात मुलं मुली असतील तर त्यांना फक्त अर्पण करण्यासाठी तरी तुम्हाला आवर्जून बोलवायचं आहे. दुसरा उपाय जो लक्ष्मी प्राप्तीसाठी जो आहे, लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी जो आहे, त्यासाठी तुम्हाला 21 दुर्वांची एक जुडी घ्यायची आहे. ती उजव्या हातामध्ये धरून सेम तुम्हाला गणपती अथर्व शीर्षचे 11 पाठ करायचे आहेत. 11 आवर्तनं घ्यायची आहेत. आणि 11 वेळा जर तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर बघा, आता आपण एक वेळा तर म्हणू शकतो, पण 11 जर तुम्हाला खूपच दरिद्रतेचा त्रास होत असेल तर 11 वेळा म्हणायचं आहे. आणि त्यानंतर ही जुडी गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण सकाळी देवपूजा वगैरे करतो स्नान झाल्यानंतर, तर ही दुर्वांची जुडी उचलायची, तुमची मनोकामना बोलून की तुमच्या घरामध्ये धन धान्य ऐश्वर्याची प्राप्ती व्हावी, व्यवस्थित सगळं बोलून तुम्हाला ही तुमच्या लॉकरमध्ये, तुमचा लॉकर म्हणजे एखादा डब्बा असू शकतो, तुमच्या कपाटातला कप्पा असू शकतो, काहीही जिथे तुम्ही पैसे, सोनं, दागिने ठेवता त्याच्यामध्ये ही तुम्हाला दुर्वांची जुडी ठेवायची आहे. आता पुढची जेव्हा चतुर्थी येईल सेम या पद्धतीने उपाय करायचा. आणि ही जी जुडी ठेवलेली आहे आपण आपल्या लॉकरमध्ये तर ती काढायची, ती निर्माल्यामध्ये टाकायची, पुढच्या चतुर्थीची ठेवायची. परत त्याच्या पुढच्या चतुर्थीला आधीच्या चतुर्थीची काढायची आणि त्या चतुर्थीची बनवलेली ठेवायची. जसं जसं तुम्ही हे करत जाल तसं तसं तुमच्या लक्षात येईल की तुमच्या मागचे जे अनावश्यक खर्च आहेत किंवा अचानक कुठेतरी पैसा खर्च होणं, पैशाला पैसा न लागणं, ह्या समस्या कमी झालेल्या आहेत आणि तुमच्या घरामध्ये बरकत होताना तुम्हाला बघायला मिळेल. अतिशय अनुभवसिद्ध असा हा उपाय आहे आणि साधा सोपा आहे, त्याच्यामुळे तुम्ही आवर्जून करू शकता. आता हे दोन्ही उपाय तुम्हाला एकत्र करायचे असतील तर तुम्हाला 21 दुर्वांची एक जुडी, 21 दुर्वांची एक जुडी अशा 2 जुड्या घ्याव्या लागतील. पहिली जुडी घेऊन तुमच्या मुलांसाठीची सेवा करायची, मुलांच्या हाताने ते अर्पण करायचं. आणि त्यानंतर परत दुसरी 21 दुर्वांची जुडी घेऊन त्यावर ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची. सुरुवातीला आपली इच्छा बोलायची की मी कशासाठी हा उपाय करत आहे, तुमचं नाव, गोत्र आणि इच्छा. आणि त्यानंतर मग ती दुर्वांची जुडी उजव्या हातामध्ये ठेवून ही सेवा करायची. आणि मुलांसाठी केली असेल तर मुलांच्या हाताने अर्पण करायची आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी केली असेल तर आपण अर्पण करून दुसऱ्या दिवशी ती तिजोरीमध्ये ठेवायची. एखाद्या चतुर्थीला पिरियड्स आला किंवा सुतकमध्ये आलं तर तेवढी चतुर्थी उपाय राहू द्यायचा, पुढच्या चतुर्थीला आपण हा उपाय कंटिन्युटीमध्ये करू शकतो. आणि या दिवशी नॉनव्हेज घरामध्ये बनवायचं नाही, कोणी खायचं सुद्धा आपल्याला नाहीये. श्री स्वामी समर्थ.